प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक. पहिल्या आशियाई अंडर 23 ॲथलेटिक चॅम्पियनशिप 2026 स्पर्धेत 2 सुवर्ण व 1 कांस्य पदक मिळवत महाराष्ट्रासह भारताची मान उंचवणारी नाशिकची लेक श्रावणी सांगळे हिचा भव्य सत्कार समारंभ येवला लासलगाव मतदारसंघ राष्ट्रसंत भगवान बाबा सत्कार समितीच्या वतीने येथील आसरा लॉन्स येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी आमदार नरेंद्र दराडे, शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या शुभ हस्ते चॅम्पियन श्रावणी सांगळेचा सन्मान चिन्ह, शाल, पुष्प आणि उपस्थित टाळ्यांच्या गजरात यथोचित सत्कार करण्यात आला. दरम्यान श्रावणीची अश्वरथातून मिरवणूक व लेझिम पथकाच्या गजरात स्वागत करण्यात आले. जल्लोषात यावेळी येवला लासलगाव परिसरातून शेकडो चाहते, विविध संस्था, मंडळे यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. युवा नेते कुणाल दराडे यांनी प्रास्ताविक करताना श्रावणी सांगळे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा विशद केली. तर ही उंची गाठण्यासाठी किती धडपड, सातत्य, जिद्द, चिकाटी, परिश्रम आणि मेहनत घ्यावी लागली, त्याच कुटुंबातील सदस्यांचे मोलाचे योगदान आणि मार्गदर्शन बाबतची माहिती आपल्या मनोगतातून उपस्थितांना दिली. कार्यक्रमासाठी माजी नगराध्यक्ष रामदास दराडे, डॉक्टर कविता दराडे, डॉक्टर श्रीकांत काकड, रुपेश दराडे, श्रावणीचे आईवडील, आजी आजोबा, कुटुंबातील सदस्य आणि येवला लासलगाव मतदारसंघातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्यूज लोकतंत्र 18 ब्युरो, येवला. आयोजकांनी मी जी प्रत्येक गोष्ट मागितली ती त्यांच्या परीने देण्याचा पूर्ण प्रयत्न केला. त्यांनी मला एकदा सांगितलं नाही म्हणून बोलले नाही. जी गोष्ट मला हवी होती ती सगळ्या गोष्टी त्यांनी मला दिल्या. आतापर्यंत खूप प्रचंड सपोर्ट केला. मी माझ्या पोचल्या माझ्या परिवाराला, सगळ्याच परिवाराला माझी श्रेय देते. अंतिम जो क्षण होता त्यामुळे 2 सेकंदाचा फरक पडलेला आहे आणि त्यावेळेस काय होणार त्यावेळेस मी असा विचार करत होती की मला भारतासाठी मेडल हवं आहे, गोल्ड मेडल हवं आहे. आणि आज जो सत्कार बोलवला होता बाबा आणि मी त्यांच्या सगळ्यांचे खूप धन्यवाद मानते. त्यांनी मला नेहमीच पाठिंबा दिलेला आहे आणि असंच बाकीच्या जे नवीन खेळाडू होतील, बाकीच्या क्षेत्रांमध्ये जे उज्ज्वल होतील त्यांनाही असा सत्कार करावा. नाही, ही गोष्ट खरी आहे. सरकारने तर श्रावणीचा सत्कार करणं गरजेचं होतं. योग्य ते मानधन देणं सुद्धा गरजेचं आहे. जर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होता तर जिल्ह्यातलं जर पहिला निर्णय तर त्याला सुद्धा मानधन दर महिन्याला दिलं जातं. महाराष्ट्र केसरी जे होतो त्याला 25,000 रुपये मरीपर्यंत दिला जातो आणि एक फ्लॅग दिला जातो. ह्या आंतरराष्ट्रीय प्लेअर आहे यांच्यासाठी सुद्धा अशी स्कीम लागू करा. हे येणाऱ्या अधिवेशनमध्ये हा मुद्दा मी नक्कीच मानणार आहे. आणि श्रावणी सारखे असंख्य प्लेअर आहे ना आज महाराष्ट्रात येतात, नाशिकमध्ये सुद्धा आहे आणि यांचं आयुष्य पूर्ण खेळामध्ये जातं. फ्युचरचा ते अजिबात विचार करत नाही. येणाऱ्या काळामध्ये त्यांना काहीतरी जसं शिक्षकांना पेन्शन, गव्हर्नमेंट त्यांना फॅसिलिटी दिली जातं तसं प्लेअरसाठी सुद्धा मानधन देऊन येणाऱ्या काळ त्यांचं ज्यावेळेस वय झाल्यानंतर काही प्रॅक्टिस करू शकत नाही, त्याच उत्पन्नाचं साधन नसतं. त्याच्यामुळे त्या लोकांना मरेपर्यंत मानधन द्यावं यासाठी मी सभागृहामध्ये हा श्रावणीचा सत्कार मी आमचे मार्गदर्शक एकनाथराव शिंदे यांच्याकडे सत्कारची वेळ घेणार आहे आणि श्रावणीचा सत्कार त्यांच्या हस्ते मी करणार. आंतरराष्ट्रीय दर्जापर्यंत पोहोचण्यासाठी काही विशेष मदत किंवा आंतरराष्ट्रीय लेवलपर्यंत ज्या काही मदत लागते ती शासन दराने मागणार आहे. पण श्रावणीला आंतरराष्ट्रीयसाठी जी जी मदत लागेल तर दराडे परिवार म्हणून आम्ही स्वतः सगळे तुमच्या पाठीशी आहे. बरोबर. अजून एका गोष्टीची म्हणलं आहे की आपल्या देशात एखादा क्रिकेटपटू चांगली कामगिरी करून आला तर त्याला जेवढी प्राधान्य दिलं जातं, जेवढं प्रसिद्धी दिली जाते तेवढी आपल्याकडे इतर खेळांना मिळत नाही. माझ्या मुलीने देशासाठी 2 सुवर्ण आणि 1 ब्रॉन्झ मिळवलं तरी सरकार दरबारी किंवा कुठल्याही मोठा तिचा सत्कार वगैरे करण्यात आला नाही. ह्या गोष्टीचा मात्र खेद वाटतो. लग्न समारंभ असो वा साखरपुडा, सभा असो व आनंदाचा सोहळा, प्रत्येक कार्यक्रम खास बनवण्यासाठी एकच नाव म्हणजे वर्मा लॉन्स, जेथे आहे आनंदाची पर्वणी आणि स्वप्नपूर्ती.
आता नाशिक शिर्डी येथे जाण्याची गरज नाही. सुसज्ज आणि सर्व सोयीयुक्त निसर्गरम्य वातावरणात साजरे करा आपले कार्यक्रम वर्मा लॉन्स मध्ये. आमचे वैशिष्ट्ये: भव्य सभा मंडप, प्रशस्त पार्किंग, जेवणासाठी उत्तम सोय, भव्य लॉन, वधूवरांसाठी सर्व सुविधायुक्त ड्रेसिंग रूम, आकर्षक गार्डन, शहरापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर. वर्मा लॉन्स, येवला विंचूर हायवे, एरंडगाव, तालुका येवला, जिल्हा नाशिक.